भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांची आपण बैठक घेतली। आपण सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बैठक आपण एकत्रितपणाने घेतली होती आणि या बैठकीमध्ये चांगल्या रीतीने रिस्पॉन्स होता। एकंदरीत इथले जे कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण आहे ते निश्चितपणाने संघटित होणं, एकत्रित येणं आणि एकत्रितपणाने महायुतीचे काम करण्याच्या दृष्टिकोनातून पोषक असं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं। त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे काही या महायुतीतील कार्यकर्ते एकत्रितपणाने या ठिकाणी येतील आणि पक्षाचे काम निश्चितपणाने चांगल्या रीतीने करतील असं मला आशा आहे। त्याच्यामुळे पुढच्या निवडणुका असतील किंवा विकासाचे कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महायुतीतील कार्यकर्त्यांचा निश्चितच या महायुतीला फायदा होईल असं या ठिकाणी निश्चितपणाने दिसतं आहे। ही जरी पहिली बैठक आज होती, निश्चितपणाने पहिल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकत्र येण्याचा जरी प्रयत्न करत असले तरी थोडाफार निश्चितपणाने मन जुळायला वेळ लागतो आहे। म्हणून नजीकच्या काळामध्ये पुन्हा बैठका घेऊन सर्व एकत्रितपणाने जुळतील अशा पद्धतीचा प्रयत्न राहील। पण सुरुवातीचे चित्र खूप चांगलं आहे त्या मानाने पहिलीच बैठक झाली असताना सुद्धा। नंतर नरेंद्र बोंडे भाषणानंतर कार्यकर्ते उठून गेले का सर? नाही, प्रश्न असा असतो की जनरली ही पहिलीच बैठक होती आणि पहिलीच बैठक असल्यामुळे त्या नेत्याचे कार्यकर्ते असतात ते अशा पद्धतीचं नेहमीच आपल्याला बघायला मिळतं। त्या पद्धतीने आज बघायला मिळालं, त्याच्यात काय नवीन आहे असं मला वाटत नाही। नाही, मतभेद त्या ठिकाणी नाही। त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी समित्या झाल्या पाहिजे। आता समित्या झाल्या पाहिजे, प्रश्न असा आहे, मी स्पष्टपणानं या ठिकाणी जिल्हा अध्यक्षांना सांगितलं आहे, तुम्ही सर्व बसा, समित्या तुम्ही तयार करून द्या आणि त्या तयार करून द्यायला मी लगेच त्याच्यावर सही करू आणि त्याच्यामुळे त्या समित्या तयार होतील। प्रश्न असा आहे की आमच्या स्तरावरून आम्ही त्या म्हणजे समित्या तयार केल्या तर मग आपसामध्ये ह्याला जास्त टक्के दिलं, त्याला जास्त टक्के दिलं, जे काही ठरलेलं आहे वरच्याने, कुठल्या आमदार तिथला असेल तर किती पर्सेंटेज ते त्याचे त्या ठिकाणी कार्यकर्ते घेतले पाहिजे, त्या पद्धतीने कुठल्या पक्षाला किती हे निश्चितपणाने वरती ठरलेलं आहे। पण हे जरी ठरलेलं असेल तरी जोपर्यंत त्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष एकत्र बसून ते याद्या बनवत नाही तोपर्यंत ते फायनल होत नाही। कारण त्यांनी बनवून दिल्यानंतर मग कोणाचे ऑब्जेक्शन राहत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने ते मी करायला निर्देश दिलेले आहेत, ते होतील। सर्व नेत्यांनी नाही, असं सर्व नेत्यांमध्ये नाही दिसला। त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली, समन्वय नाही असं नाही, मतं व्यक्त केली, ती मतं समन्वयाच्या बाजूने नव्हती। त्यांचं काही म्हणणं होतं समितीच्या बाबतीमध्ये किंवा निधी सर्वांना सारखा दिला हे होतं, समन्वयामध्ये हे मतभेद नव्हते। मतभेद वेगळे समन्वयाच्या दृष्टीने आणि मागण्या वेगळ्या, हे वेगळे दोन गोष्टी वेगळ्या आहेत। बच्चू कडू हे आज अनुपस्थित होते। निधी त्यांच्या जे 2 नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाकडून निधी मिळाला नाही, त्यामुळे ते नाराजी आहेत आणि ते आज अनुपस्थित दाखवली आहे। नाही, अमरावतीत काय घडलं ते अमरावतीमधल्या लोकांना चांगलं माहिती आहे, कारण अमरावतीशी माझा काही संबंध नसल्यामुळे काय घडलं त्याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही। पटेल इथं दुसरीकडे परिणय फुके यांनी दावा ठोकलेला आहे आणि विद्यमान खासदार सुद्धा इथं आहेत, त्यावर काय सांगू? नाही, विषय असा आहे, ज्याला ज्याला उभं राहायचं तो इच्छा व्यक्त करत असतो। शेवटी त्या ठिकाणी जे नेतमंडळी आहे, जे पक्ष ते सर्व एकत्रितपणानं आलेले आहे, ते एकत्रित बसून कोणाला द्यायचं ते ठरवत असतात। त्याच्यामुळे इच्छा तर माणूस प्रत्येक व्यक्त करतो की मला तिकीट दिलं पाहिजे, मी खासदार झालं पाहिजे, असे इच्छा व्यक्त करणं काही वाईट नाही, ते केलं पाहिजे। परंतु शेवटी जे दिलेल्या उमेदवार असेल त्याला सर्व मदत करतील अशा पद्धतीचे चित्र आज तरी या ठिकाणी आहे। आपलं मत काय? नाही, हे बघा, प्रत्येकजण म्हणतो आमची तयारी पूर्ण आहे आणि आम्हीच निवडून येणार, हे प्रत्येकजण सांगत असतो। ती जनता ठरवते कोण परिपूर्ण आहे की नाही तिकीट दिल्यानंतर। चला।